नमस्कार. आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी कुरकुरीत बटाटा चिप्स कसे बनवायचे ते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अजिबात स्किप करू नका. तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत 3 किलो बटाटे. मोठ्या आकाराचे बटाटे घ्या किंवा मीडियम आकाराचे, छोटे घेऊ नका. इथे मी बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, कारण बटाट्याला खूप माती होती, त्यामुळे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आणि आता आपण चे साल काढून घेऊया. आणि तुम्हाला जर चिप्स बनवायचे असतील तर तुम्ही शक्यतोवर आदल्या दिवशीच बनवायला घ्या, म्हणजे रात्रभर ते आपण तुरटीच्या पाण्यामध्ये भिजत घालू शकतो आणि त्याच्यामधला पूर्ण स्टार्च निघून जातो. त्यामुळे शक्यतोवर रात्रीच बनवायला घ्या चिप्स, म्हणजे दुसऱ्या दिवशी ते लगेच दिवसभर आपण वाळवू शकतो आणि एका दिवसात वाळून जातात. बटाट्याची साल काढून झाल्यानंतर एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आणि सगळे बटाटे त्याच्यामध्ये टाकायचे. सर्व बटाटे टाकून झाल्यानंतर आपण एकदा ह्या पाण्यामध्ये बटाटे धुवून घेऊ, म्हणजे जो काही स्टार्च असेल तो निघून जाईल. आता एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन आपण बटाट्याचे चिप्स पाडून घेऊयात. जर तुम्हाला डायरेक्ट पाण्यामध्ये नसेल पाडायचे चिप्स, तर तुम्ही एक ताट घेऊ शकता आणि त्यामध्ये असे पाडून घ्यायचे आणि लगेचच पाण्यात टाकायचे. हे ते चिप्स पाडून झालेले आहेत. आता मी हे चिप्स हलक्या हाताने धुवून घेणार आहे आणि त्यानंतर साईडला अजून एक पातेलं घेतलं आहे, त्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. हे सगळे चिप्स मी त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि असंच करून आपल्याला जेवढा स्टार्च निघेल तेवढा काढायचा आहे. जो पांढरा स्टार्च असतो बटाट्यामध्ये तो पूर्ण काढायचा आहे. असंच करून 2 ते 3 वेळा पाणी घ्यायचं आणि हे चिप्स धुवून घ्यायचे आहेत. आता इथे मी घेतले आहेत 2 तुरटीचे तुकडे. बघा तुम्ही, मी साईज दाखवते व्हिडिओमध्ये. ह्या साईजचे मी 2 तुकडे घेतले आहेत 3 किलो बटाट्यासाठी आणि साईडला घेतलं आहे पातेल्यामध्ये पाणी. आता मी ही तुरटी पाण्यामध्ये फिरवून घेणार आहे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये चिप्स टाकणार आहे. हे बघा, सर्व चिप्स टाकून झालेले आहेत. आता आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला हे रात्रभर असेच ठेवायचे आहेत. आता दुसऱ्या दिवशी आपण हे उघडून बघूया. किती छान पांढरे शुभ्र असे चिप्स आहेत. ह्याच्यामधला पूर्ण स्टार्च निघून गेलेला आहे आणि तुरटी घातल्यामुळे एकदम पांढरे शुभ्र झालेले आहेत. आता आपण चिप्स बनवायला घेऊयात. त्यासाठी मी घेतलेलं आहे, इथं मोठं पातेलं घेतलेलं आहे आणि गॅसवर ठेवलेलं आहे. भरपूर पाणी घातलेलं आहे. आता उकळी येण्यासाठी आपण हे पाणी झाकून ठेवूया. आता झाकण काढून घेऊया आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे मीठ तुम्ही टाकू शकता. मी ह्याच्यामध्ये 2 चमचे मीठ टाकलेलं आहे आणि अर्धे अर्धे करून चिप्स बनवणार आहे. इथे पाण्याला पण उकळी आलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया चिप्स. थोडं थोडं करून टाकायचं आहे, कारण मी अर्ध्या आधी बनवणार आहे आणि अर्धेच नंतर बनवणार. आणि सर्व जर एकत्र टाकलं तर त्यामुळे चिप्सनी व्यवस्थित शिजणार नाही, त्यामुळे अर्धे अर्धे करूनच बनवा. इथे आपण 5 मिनिटे हे चिप्स शिजवून घेऊया.
5 मिनिटानंतर आपण बघूया आता चिप्स शिजले का. तर हे बघा आपले चिप्स शिजलेले आहेत, पाहिजे तसे शिजलेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया. एक पातेलं घेतलं आहे मी आणि हे सगळं काढून आपण चाळणीमध्ये टाकूया, म्हणजे त्याच्यामधलं सगळं पाणी निघून जाईल. असंच पद्धतीने मी पूर्ण चिप्स बनवून घेतले. 5 मिनिटे शिजवले आणि चाळणीमध्ये काढून घेतले आहे. पूर्ण चिप्स शिजून झाल्यानंतर आता आपण हे लगेचच उन्हामध्ये वाळायला घालणार आहोत. आता मी हे पूर्ण चिप्स उन्हामध्ये वाळत घालणार आहे. पूर्ण दिवसभर वाळवले किंवा 1-2 दिवसात वाळून जातात, कडक वाळून जातात. पूर्ण चिप्स वाळवायला घातलेले आहेत. आता आपण वाळल्यानंतर बघूया. आवाजावरून तुम्हाला कळलंच असेल की चिप्स बघा पूर्ण व्यवस्थित वाळले आहे. आता मी तुम्हाला चिप्स तळून दाखवते. कुरकुरीत बटाट्याचे चिप्स तयार आहेत आणि हे चिप्स नीट व्यवस्थित वाळवा, म्हणजे वर्षभर टिकतील आणि पाहिजे तेव्हा आपण हे चिप्स तळून खाऊ शकतो. आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.